तर कॅल्शियम आणि बेरियम यांच्या अणुवस्तुमानाची सरासरी 88.7 येते, जी स्ट्रॉन्शियमच्या अणुवस्तुमानाशी सारखी आहे. हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल. थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आपण काय बघणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. पण चालू करण्याआधी मी म्हणेन, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत असाल तर कमेंट करा, म्हणजे मलाही समजेल तुमचे काही डाऊट्स आहेत का. ओके, त्या पद्धतीनं. आणि महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी मी नवीन टाकलेल्या व्हिडिओचं काय होत जाईल, नोटिफिकेशन मिळत जाईल. ओके, बेल आयकॉनला प्रेस करा. ओके, सो नाव लेट्स वी स्टार्ट द व्हिडिओ. तर आज आपण बघणार आहे डोबे रायनरची त्रिके. ओके, त्रिके शब्दावरच समजलं असेल तुम्हाला. त्रिके म्हणजे 3चा गट असणार आहे. ओके, कुणी केला असणार आहे? सायंटिस्ट आहे तो. त्या ठिकाणी नाव आहे डोबे रायनर. काय केलेलं आहे बघा त्या ठिकाणी. तर सन 1829 त्यानं त्या काळी असलेली जी काही मूलद्रव्य होती त्या मूलद्रव्यांमध्ये गुणधर्म साम्य असलेलं, म्हणजे त्यांचे जे काही गुणधर्म आहेत, ज्याला आपण कसले म्हणतो त्या ठिकाणी भौतिक आणि रासायनिक, तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गुणधर्मामध्ये साम्य असलेल्या मूलद्रव्यांचा त्यानं गट केला, ज्यामध्ये 3चा समावेश होता. त्यानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी, 3 मूलद्रव्यांचा त्या ठिकाणी काय केलेला आहे, गट केलेला आहे. ज्या गटालाच त्या ठिकाणी त्यांना काय म्हणण्यात आलेलं आहे, त्रिके असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच त्यांना त्या 3 मूलद्रव्यांच्या गटाला काय म्हटलं जातं, डोबे रायनरची त्रिके असं म्हटलं जातं. मग आता हा जो त्यानं गट जो तयार केलेला होता, तो समजलं गुणधर्मात साम्य आहे, पण आणखी काय त्याचं वैशिष्ट्य होतं बघा त्या ठिकाणी. तर त्यानं ज्या वेळेला एक्झॅक्ट अभ्यास केला त्यावेळेला त्याला असं लक्षात आलेलं आहे, किंवा त्यानं असं बघितलेलं आहे काय, तर त्यानं काय केलं होतं बघा त्या ठिकाणी. तर त्या 3 मूलद्रव्यांमध्ये जे मधलं मूलद्रव्य असेल, त्या मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो, असं त्यानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि शिवाय त्यांचे गुणधर्मही काय असतात, समान असतात, किंवा साधर्म्य दिसून येतं त्यांच्यामध्ये, असंच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, डोबे रायनरच्या त्रिकाच्या नियमानुसार काय सांगितलेलं आहे, डोबे रायनरने जो त्रिके तयार केली त्यातील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक किंवा अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके होते, असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे समजण्यासाठी त्या ठिकाणी त्यानं कशामध्ये पाहिलेलं आहे, ते इथं आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. बघा, पहिलं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, ज्यामध्ये लिथियमचा अणुवस्तुमानांक हा 6.9 एवढा आहे. त्यानंतर सोडियमचा 23 सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, आणि पोटॅशियमचा जो आहे तो किती दिला आहे, तर 39 दिलेला आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे त्या ठिकाणी, तर 6.9 आणि 39 याची आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी बेरीज केली, आणि त्या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे, सरासरी काढली. ओके, तर सरासरी काढल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळते, जे सोडियमच्या जवळपास त्या ठिकाणी आहे. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं दिसतंय. ओके, या पद्धतीने कळलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया. बघा आता इथे, तर दुसरं उदाहरण आपण घेणार आहे या ठिकाणी कॅल्शियम, ट्रॉन्शियम आणि बेरियम. यात कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक 40.1, त्यानंतर स्ट्रॉन्शियमचा 87.6 आणि बेरियमचा 137.3. ओके, तर यामध्ये कॅल्शियम आणि बेरियम यांच्या अणुवस्तुमानाची बेरीज जर आपण केली तर ती येते 177.4, आणि त्याची जर सरासरी काढली तर ती येते 88.7. म्हणजेच या ठिकाणी जरा बघा, तर स्ट्रॉन्शियमचा अणुवस्तुमानांक हा 87.6 आणि इथं आलेली सरासरी ही 88.7. हे म्हणजेच या ठिकाणी काय जवळपास उत्तर आहे. म्हणून आपण वाक्य इथं सिद्ध होतंय. कोणतं वाक्य सिद्ध होतंय, तर मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. ओके, किंवा जवळपास असतो. ओके,
आता त्यानंतर आपण बघणार आहे तिसरं उदाहरण आपण घेणार आहे क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि आयोडीन. यामध्ये क्लोरीनचा अणुवस्तुमानांक आहे 35.5, ब्रोमीनचा आहे 79.9 आणि आयोडीनचा आहे 126.9. मधलं मूलद्रव्य आहे त्या ठिकाणी ब्रोमीन, ज्याचा 79 त्या ठिकाणी 9 आहे. तर आपण इतर दोन मूलद्रव्यांची काय करूया, सरासरी काढूया. 35.5 अधिक 126.9 बरोबर आहे, ज्यांची बेरीज झालेली आहे आपली किती, 162.4 आणि त्यांची सरासरी म्हणजेच भागिले आपण 2 केले तर सरासरी येते ही 81.2. म्हणजेच या ठिकाणी हा सुद्धा आकडा हा मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या जवळपास सरासरी इतका आलेला आहे. ओके, तर इथं तुम्हाला लक्षात आलं. याच पद्धतीने आणखीन एक आपण उदाहरण जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल बघा. उदाहरण आहे सल्फर, त्यानंतर सेलेनियम आणि टेल्युरियम. तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल मधलं उदाहरण कोणतं आहे, मधलं मूलद्रव्य कोणतं आहे, तर त्या ठिकाणी सेलेनियम, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 79 आणि इतर दोन मूलद्रव्य जी आहेत ती म्हणजे कोण, सल्फर, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 32 आणि टेल्युरियम, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 128. तर आपण सल्फर आणि टेल्युरियम या दोघांची जर बेरीज केली तर त्या ठिकाणी किती येते बघा, म्हणजे 32 अधिक 128 यांची जर बेरीज जर केली तर ती येते 160 आणि त्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे, म्हणजेच आपण भागिले 2 केले तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते 82. हे सुद्धा जवळपास मधलं मूलद्रव्य सेलेनियम, ज्याचा अणुवस्तुमानांक काय आहे 79च्या जवळपास आहे. म्हणजेच इथं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाक्य काय होतंय, समजतंय काय, तर मधलं मूलद्रव्य म्हणजे सेलेनियम याचा अणुवस्तुमानांक हा इतर मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते या ठिकाणी, तर असे या ठिकाणी काय केलेले आहेत, डोबेरायनरनं या पद्धतीनं त्रिकांचा त्या ठिकाणी शोध लावला की ज्याच्यामध्ये गुणधर्म साधर्म्य दिसून येईल. पण झालं काय, तर डोबेरायनरनं ही जी सगळी त्रिक शोधून काढलेली होती ती सगळ्या मूलद्रव्यांच्या बाबतीत साध्य झाली नाहीत. म्हणजे डोबेरायनरने सर्व मूलद्रव्यांपैकी काहीच मूलद्रव्यांची त्रिक त्याला शोधता आलेली आहेत, पण इतर जी काही मूलद्रव्य होती किंवा इतर जी त्रिकक जी तयार केलेली आहेत ती मात्र डोबेरायनरच्या त्रिकांच्या नियमात त्या ठिकाणी बसू शकली नाही आणि म्हणूनच मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना ही डोबेरायनरच्या त्रिकांची पद्धत फारशी उपयुक्त पडली नाही. ओके, मग म्हणजेच इथं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं समजलं असेल की डोबेरायनरची त्रिके म्हणजे काय. पेपरला जर प्रश्न पडला तर अगदी सहज आरामातरित्या तुम्ही सहज डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम आणि एक उदाहरण घेऊन सहजरित्या त्या ठिकाणी लिहिलात की तुम्हाला बरोबर आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. ओके, आता याच्यानंतरचा जो भाग होता तो आहे न्यूलँडची अष्टके, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका. ओके, आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.